नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. म्हणजे अत्यंत महत्वाची माहिती ही आपल्या जवळचे मित्र, नातेवाईक यांच्यापर्यंत पोहोचेल. तर थंबनेल वरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की जी खाजगी शाळा आहेत, ज्या प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांची मनमानी ही लुटालूट चाललेली आहे. म्हणजे नर्सिंग असेल, के-जी असेल, याच्यामध्ये काय पद्धतीने लुटालूट चाललेली आहे मित्रांनो. आता मला सांगा, के-जी आणि नर्सरीच्या विद्यार्थ्यांची फी ही एक एक दीड 2-2 लाख रुपये. असं कुठलं रॉकेट सायन्स शिकवतात या शाळांमध्ये? पूर्वी पहिलीपासून 1 रुपया सुद्धा फी नव्हती, ते तर आपण बोलूच. पण यांचं मात्र काय चाललेलं आहे की अॅन्युअल फी 40,000, ऍडमिशन फी 50,000, ट्युशन फी 1 लाख, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन 6 किलोमीटरच्या आत असेल तर 4,000 रुपये, त्याच्या पुढे जास्त असेल तर 6,000 रुपये. त्याच्यानंतर ड्रेस, युनिफॉर्म ज्याला आपण म्हणतो, 4-5 पद्धतीचे युनिफॉर्म यांना दिले जातात त्या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना, जे नर्सरीमध्ये शिकतात त्यांना. भरमसाठ म्हणजे यांचे पालक म्हणजे एटीएम झालेले, यांना लुटण्यासाठी जे आहे शिक्षणाच्या नावाखाली हे लुटालूट चालू झालेली, एटीएम मशीन झालेले हे पालक म्हणजे. त्याचबरोबर त्यांचे बूट, हे ड्रेस बूट वगैरे सगळं 4-5 पट बाहेरच्यांपेक्षा जास्त महागाने दिले जातात आणि त्यांच्याकडूनच परचेस करायला लागतं. त्यानंतर IT फी म्हणजे काय, त्यांना कम्प्युटर जर काय शिकवायचे असतील त्याची फी वेगळी, म्युझिकची फी वेगळी, लॅबची फी वेगळी, अॅन्युअल फंक्शनच्या फी सुद्धा वेगवेगळ्या. आणि त्याच्या बदल्यात जर ह्या फी दिल्या नाही तर त्या लहान लहान चिमुरड्यांना अक्षरशः टॉर्चर केलं जातं, बाकावरती उभं केलं जातं, बाहेर बसवलं जातं, त्यांना दिवसभर लघवीला जाऊन दिलं जात नाही, त्यांना इरिटेट केलं जातं त्या फी साठी. एवढ्या लहान लहान चिमुरड्यांना, ज्यांना शाळा या शब्दाचा अर्थ सुद्धा मित्रांनो अक्षरशः कळत नाही. आणि या मुलांच्या प्रेमापोटी जे मिडल क्लास आहेत, मर त्यांचं कंबरड मोडून गेलं हो अक्षरशः. त्याच्यामुळे इंडियन एज्युकेशनचे हे जे एक्सपोज आहे, हे एक्सपोज आपण आज या ठिकाणी उघड करणार की खऱ्या अर्थाने की मिडल क्लास जे लोक आहेत, म्हणजे ज्याची मिसेस कामाला जाते, तिला 15-20 हजार पगार असेल आणि त्याला 15-20 पगार असेल, म्हणजे इनमीन 40,000 पगार असणाऱ्यांनी घर काय चालवायचे, घराचं भाडं काय भरायचे, लाईट बिल काय भरायचे, घरामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू काय भरायच्या, सण काय करायचे, कपडे लत्ते, येणाऱ्या बऱ्याच दवाखाने अडचणी, इन्शुरन्स, ह्या गोष्टी असून या शिक्षणाने मात्र त्यांचं कंबरड मोडलेलं आहे. आणि एकामेकाच्या हिरीशिरीवरती, मग शेजाऱ्याचा मुलगा इंग्लिश मिडियमला आहे, माझा बी इंग्लिश मिडियमला टाकायचा, मग ते पोटाला चिमटा घेऊन 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 पैसे अक्षरशः सासून शिक्षणाच्या नावाखाली या मिडल क्लास लोक इतकं भरकटवलं जातं, इतकं लुटलं जाते, भरमसाठ लूट केली जाते त्याची मित्रांनो. आणि याला कारणीभूत आहे ही एक शिक्षण संस्था. आज बघा, या 2 वर्षामध्ये 100% इन्क्रीमेंट झालेली आहे यांच्या फी मध्ये. म्हणजे जिथं 1 लाख रुपये होती तिथं 2 लाख झालेले, जिथं 50,000 होती तिथं 1 लाख झालेली. वरून पालकांना 4 वाजता शाळेच्या लाईनीमध्ये आपल्या चिमुरड्याला फॉर्म मिळतोय का नाही हे बघण्यासाठी सुद्धा उभं राहावं लागते. पैसे देऊन ही शिक्षणाची पद्धत झालेली आहे मित्रांनो. पूर्वी असं होतं का? 31-35 वर्षापूर्वीचा इतिहास बघा तुम्ही. ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये जायचो त्यावेळी आमच्याकडे एक वायरची पिशवी असायची, त्याच्यामध्ये 2-4 पुस्तकं असली असायची, पायामध्ये स्लीपर नसली तर असली. तसंच आम्ही मराठी शाळेत पळत जायचो. पहिलीपासून शिक्षण म्हणजे 5 वर्षानंतर 6व्या वर्ष झाल्यानंतर के-जी बीजी नर्सरी असला काही प्रकार नव्हता. गल्लीतच विट्टी दांडू खेळायचं, मन मार तिकडे फिरायचं वगैरे, सगळं पोहायचं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी चालू. आणि पहिलीला जे शिक्षण चालू झालं त्या शिक्षणात काय होतं, 2-4 वह्या, 1-2 वही आणि 1-2 पुस्तकं. सकाळी 10 वाजता शाळेत जायचंय, दुपारी यायचंय घरी. ते पण सकाळी तिथं दूध वाटप असायचं, 1-1 ग्लास भर. म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत आपल्या, जे ज्योतिबा फुलेंनी, जे सावित्रीबाईंनी ज्या संस्था चालू केल्या, जे फुकट शिक्षण मुलींसाठी, मुलांसाठी, म्हणजे ज्या प्राथमिक शाळा आहेत, आता त्या शाळेतून काही अधिकारी घडले नाही का? पारनेरच बघा तुम्ही, पारनेर तालुक्यातून पूर्ण अधिकारी आहेत.
क्लास 1 ऑफिसर जर पाहिलं तुम्ही तर पारनेर तालुका हा दुष्काळी आहे, पण तिथून सगळे IPS अधिकारी आहेत. क्लास 1 ऑफिसर आहेत, कलेक्टर आहेत. त्याच्यानंतर बिहार घ्या तुम्ही, बिहार किती मागास आहे, तिथून सुद्धा केंद्रामध्ये सगळ्यात मोठमोठ्या खात्यावरती बिहारी लोक. ती काय इंग्लिश मिडियमच शिकली का, किंवा त्यांना काय कोणी इंग्लिश मिडियमच शिकवलं का? पण आजच्या या धावत्या युगामध्ये माझ्या मुलाला कुठंतरी नोकरी लागावी, कुठंतरी त्याचं चांगलं व्हावं, या उद्देशाने एक सामान्य माणूस, एक मिडल क्लास माणूस धडपड धडपड करत असतोय. हे तर सोडून द्या मित्रांनो, काही काही लोकांचे म्हणजे एसीच्या वर्गात माझा मुलगा शिकला पाहिजे नर्सरी पासून, मग त्याची फी वेगळी, 4-4, 5-5 लाख रुपये फी. त्यांना सोडायला गाडी वेगळी, ड्रायव्हर वेगळा, त्या शाळा इंटरनॅशनल शाळा, म्हणजे आजकाल या शाळेचं मार्केट करून टाकलेलं आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने राजकीय पुढारी जे सांगतात की ह्या प्राथमिक शिक्षण संस्थाकडे जा, रयत शिक्षण संस्थेमध्ये शिका, यांची मुलं कुठे येतो? यांची मुलं 10वी झाले की फॉरेनला जातात, न्यूयॉर्कला जातात, लंडनला जातात. दुनियाचा भरमसाठ पैसा, करप्शन करून गोळा केलेला पैसा, काय त्याचा उपयोग आहे? आज तुम्ही बघा की सगळ्या पॉलिटिकल लीडरची मुलं हे शिकायला बाहेरच्या देशात आहेत. मग तुम्ही सांगा काय करायचं या लोकांनी? यांनीच जर शाळांकडे तोंड फिरवलं, आता मुंबईमध्ये झाल्या जवळजवळ म्हणजे इंग्लिश माध्यमातून जे शिकवलं जातं, प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवलं जातं, तशा शाळा मुंबईमध्ये होत आहेत चालू, पाठोपाठ आता पुण्यामध्ये सुद्धा चालू होत आहेत. आणि तिकडं खऱ्या अर्थाने पालकांचा ओघ सुरू झालेला आहे, कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की शिक्षणाच्या नावाखाली फक्त ही लुटालूट केली जाते, पालकांना हॅरेसमेंट केली जाते, वेळोवेळी सारखे फोन असतात, मग त्यांना इन्स्टॉलमेंट दिली जाते, 6 महिन्यात एवढे भरा, पुढच्या 3 महिन्यात एवढे भरा, त्याच्यानंतर एवढे भरा. म्हणजे फक्त हा धंदा झालेला आहे मित्रांनो, काही नाही. एक आलिशान मॉल सारखे जागा घेतात श्रीमंत लोक, इथे शिक्षकाचा स्टाफ भरतात, झाली भरती सुरू. त्याला ग्रँड असू नसू काहीही फरक पडत नाही. नर्सरीला कसली ग्रँड, KG ला कसले, अप्पर KG लोअर KG ला कसली ग्रँड आली, काय आलंय? पण आज सुद्धा खेडेगावामध्ये सुद्धा हाच ट्रेंड चालू झालेला आहे मित्रांनो. आणि मग खेडेगावामधल्या लोकांच्या बाबतीत काय होतं की सर्वसामान्य शेतकऱ्याला तिथे सुद्धा 40-40, 50-50 हजार रुपये वर्षाची फी आहे एका विद्यार्थ्याची. आणि मग जर धनधान्य आणि किंवा पाऊस जर जास्त झाला तर पुन्हा तो विद्यार्थी तिथून काढला जातो आणि प्राथमिक शाळेत टाकला जातो, की जिथं रोजची खिचडी मिळते, केळ मिळते, अंडे मिळतात. म्हणजे एवढ्या सगळ्या सोयी तुमच्या या ठिकाणी शासनाने करून ठेवलेल्या आहे. मग तो मुलगा किंवा ते चिमुरड्यानं घरकाना घाटका होतं, त्यालाही कळत नाही इंग्लिश बोलावं का मराठीत यावं का काय करावं. सरळ सोप्या पद्धतीने मित्रांनो मी सांगतो की आपल्याला जर नसेल जमल तर ओढून ताणून कुठलाही प्रयोग करू नका. शिक्षण खूप महागडं झालेलं आहे. तुम्हाला जर साधा MBBS एखादा डॉक्टर करायचा असेल तर 1 ते 1.5 करोड रुपये लागतात. मग हेच डॉक्टर ज्यावेळी 1 ते 1.5 करोड रुपये जातात, त्याच वेळी ते दवाखान्यामध्ये आलेल्या पेशंटला 2-4 हजार रुपयाला बरोबर बिल बसवतात. किंवा एखादा ऑर्थोपेडिक सर्जन झालेला आहे बाहेरच्या देशात जाऊन, तो बरोबर 3-4 एक्सरे काढून 4-5 हजाराची फी करतो, कारण त्यांनी पैसे टाकलेले. म्हणजे करप्शनला जर दुजोरा देत असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ज्या गोष्टी घडत आहेत, जे मी तुम्हाला म्हणलं, एक्सपोज टू इंडियन एज्युकेशन, हे आज आपल्या पुणे, मुंबई किंवा महाराष्ट्राचा हा प्रॉब्लेम नाही, हा संपूर्ण देशात, दिल्ली असो कुठे असो. दिल्लीमध्ये काही काही शाळांची फी 3-3, 4-4 लाख रुपये नर्सरीची. म्हणजे एवढा भयानक हा ट्रेंड आता सध्या तयार झालेला आहे. फक्त लुटालूट चालू आहे, काहीही नाही. आणि त्या मुलांना काही येत नाही, ABCD सोडून काहीही येत नाही. असं आहे की त्यांना कुठलं रॉकेट सायन्स शिकवलं जाते आणि ते आता लगेच 1-2-3 वर्ष झाले की कुठला शोध लावणार आहेत, असं काही होत नाही मित्रांनो. बिचारा मिडल क्लास आपल्या पोटाला चिमटा घेऊन पैसे साठवून साठवून त्याला वाटतं माझ्या मुलाबाळांचं भवितव्य व्हावं, त्यातच त्याला फ्लॅट घ्यायचा असतो. फ्लॅट घेता येत नाही, फ्लॅट घेतला तर घराचे हप्ते जाणार काय आणि बाकी शिक्षण शिकवणार काय. म्हणून आज जवळजवळ 60% ते 70% हे नर्सरीमध्ये इकडे तिकडे जाणारी लोक, म्हणजे जे विद्यार्थी आहेत, जे छोटे छोटे मुलं आहेत, ती सर्व मिडल क्लास आणि पैशावाल्या लोकांचे आहेत. बाकीचा वर्ग जो आहे आपला 40% तो
प्राथमिक शाळांमध्ये, रयत शिक्षण संस्थांमध्ये जिथं अर्न अँड लर्न स्कीम म्हणजे करा, काम करा आणि शिका, अशा तत्वावर अजून सुद्धा भाऊराव पाटलांची ही महाविद्यालय चालू आहेत, जिथे आम्ही पण महाविद्यालयामध्ये शिकलो, चांगल्या पद्धतीचे पर्सेंटेज पडले. म्हणजे हे सगळं आहे मित्रांनो, आजही आहे. परंतु एक माणसाच्या डोक्यात एक ट्रेंड बसलेला असतो. आता बघा तुम्ही, आपण सरकारी दवाखाना म्हटलं कुठलाही गावातला, तर आपण जात नाही तिथे. डिलिव्हरीला सुद्धा पेशंट जाऊ देत नाही. का तिथं काय पेशंटला प्रॉब्लेम येतो का? तिथे काय नर्स नसतात का? डॉक्टर नसतात का? MBBS डॉक्टर असतात तिथे. पण एक माइंडसेट झालेला आहे की सरकारी म्हटलं की खराब. मग ही लोक काय करतात, प्रायव्हेट मध्ये जातात, 25, 30, 40, 50, 60 हजार रुपये बिल भरून येतात. सिझर नसलं तरी सिझर केलं जातं तिथं. म्हणजे लोकांनी काय केलेलं की माइंडसेट तयार केलेला आहे हा, की मराठी शाळा वर्सेस प्रायव्हेट शाळा किंवा इंग्लिश शाळा वर्सेस मराठी शाळा. तर मित्रांनो, कुणीही मिडल क्लास लोकांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही बाहेरही त्यांना ट्युशन लावू शकता, तुम्ही घरातही त्यांचा अभ्यास घेऊ शकता. असं काय नाही. पहिले काय ट्युशन वगैरे काय होतं का? काहीही नव्हतं. शाळेत शिकवतील त्याच्यावरच पोरं सगळी ट्रेन व्हायची आणि गावठी खेळ खेळले जायचे, खो खो, कबड्डी वगैरे. पण आता इथे काय सगळं सगळं मिळमिळीत वातावरण झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्या शासनाने आता जे शासन शिक्षणाच्या दृष्टिकोनाकडे बघतंय, जे फ्री शिक्षण देते, मुलींना देते, मुलांना सुद्धा देते, शाळेतून पुस्तकं दिली जातात, वह्या दिल्या जातात, हे फक्त हे प्राथमिक शिक्षण संस्था, हे सरकार आता चांगल्या सोयी द्यायच्या मार्गे लागलेले आहेत. त्याच्यामुळे कुणीही ओढून ताडून आपल्या लहान मुलावरती एवढं, पहिलेच अगोदर तुमचं कंबरडं मोडलंय पैसे भरून, वरून त्याच्या पाठीवरती एवढं मोठं वजन देतात की त्याला सुद्धा करक भरायची वेळ आलेली. आणि काही गरज नाही नर्सरीमध्ये घालायची हो. कुठे आपण नर्सरीमध्ये गेलो होतो? विचारा, 50% लोक आहेत जुनी, ज्यांचे वय 50-60च्या आसपास आहेत. कुठं नर्सरी होती? कुठं काय होतं? झाडाखाली शाळा भरायच्या, 1-2 वर्ग असायचे, सुंदर निसर्गामध्ये सगळी मुलं शिकायची, खेळायची, बागडायची, गाणे म्हणायची, सगळ्या गोष्टी सोयीस्कर साजऱ्या व्हायच्या. परंतु हा जो शिक्षणाच्या लुटालुटीचा ट्रेंड आलाय ना मित्रांनो, हा मिडल क्लास वर्गाच्या मानगुटीवर बसलेला आहे. त्याच्यापासून सावध राहा मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये लिहा, कारण या शिक्षणाच्या ट्रेंडने आपल्या मिडल क्लास माणसाचंच कंबरडं मोडलंय. त्याच्यातच GST आहे, टॅक्स आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. जगण्याला सकाळी उठल्यापासून सगळ्या गोष्टी या मिडल क्लास लोकांच्याच माथी मारल्या जातात. 1 लिटर पेट्रोलमध्ये सुद्धा आपल्याला 60 रुपये टॅक्स भरावा लागतो गव्हर्नमेंटला. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक केलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण